नगरपालिका निवडणुकांच्यामुळं राज्यातलं वातावरण कुठंतरी तापलेलं पाहायला मिळतंय. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक वक्तव्य केलं, ते म्हणजे मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. असं वक्तव्य केल्यामुळं राजकीय चर्चांना खूप मोठं उधाण राज्यात आल्याचं पाहायला मिळालं. याच संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत शिवसेनेचे नेते, राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलूयात. काय सांगाल साहेब, रवींद्र चव्हाणांचं विधान याकडे आपण कसं पाहताना आपलं मत काय? मुळात काल दिवसभर मी सकाळपासून रात्री उशीरपर्यंत जिल्ह्यातल्या नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये होतो. माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचं स्टेटमेंट, वक्तव्य मी काय पाहिलं नाही, पण मला सुद्धा बऱ्याच आमच्या सहकाऱ्यांचे फोन आले की रवींद्र चव्हाण साहेबांनी असं 2 तारखेपर्यंत युती टिकवायची असं वक्तव्य केलेलं आहे. आता खरं ते कुठल्या संदर्भाने त्यांनी केलं हे आपण त्यांच्याकडनं जर विचारलं तर अधिक बरं होईल. कारण शेवटी राज्यातल्या महायुतीचे आम्ही तिन्ही प्रमुख पक्ष आहोत: भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आता जर तुम्ही पाहिलं तर अगदी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांची सुरुवात झाल्यापासून किंबहुना निवडणुका सुरू होण्यापूर्वी जेव्हा जेव्हा महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठका राज्यस्तरीय झाल्या तेव्हा शिवसेना म्हणून आम्ही दोघंही महायुतीचे जे सदस्य आहोत, माननीय उदय सामंत साहेब आणि मी, आम्ही आमच्या पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार त्या बैठकांमध्ये शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलेली आहे की जिथं जिथं शक्य आहे तिथं आम्ही युती करण्याची निश्चितपणाने युती करू. पण समजा काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत युती होऊ शकली नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढू. आमच्या बाजूनं, शिवसेनेच्या बाजूनं आम्हाला 2च तारखेपर्यंत युती करायची आणि 2 तारखेच्या नंतर काय करायचंय याच्या बाबतीतलं अधिकृत कुणाचंही स्टेटमेंट, कुणाचंही वक्तव्य आमच्या पक्षाकडनं आलेलं नाही. त्यामुळं आम्ही युतीमध्ये आहोत, युतीमध्ये राहण्याची आमची निश्चितपणानं तयारी आहे. परंतु जर असं काही वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या जबाबदार प्रदेशाध्यक्ष महोदयांच्याकडनं येत असेल तर का आता निवडणुका ह्या संपल्या, उद्याचं 2 तारखेचं मतदान झालं की जेव्हा केव्हा राज्य समन्वय समितीची पहिली बैठक होईल त्या बैठकीमध्ये आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही जरूर हा विषय समन्वय समितीसमोर मांडू. आणि मग समोर समन्वय समितीमध्ये रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा आहेत, बावनकुळे साहेब आहेत, तटकरे साहेब आहेत. त्यामुळे आम्ही त्या बैठकीमध्ये ह्याची चर्चा करून, बाबा तुम्ही कुठल्या उद्देशानं बोलला होता, या संदर्भातलं तुमचं काय नेमकं मत आहे, की आम्ही त्या बैठकीमध्ये त्याची चर्चा करू. आणि जी काय बैठकीमध्ये चर्चा होईल ती शिवसेनेचा शेवटी निर्णय घेण्याचे अधिकार हे पक्षाचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना. बैठकीतल्या चर्चेची सगळी माहिती आम्ही आदरणीय शिंदे साहेबांना देऊ आणि मग बघू काय होतं त्याच्यानंतर. साहेब, अशा वक्तव्यांमुळं युतीमध्ये, महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं एकूणच पाहायला मिळतं. लोक अशी चर्चा सुद्धा करतायत. काय मत आहे आपलं, अशी वक्तव्य थांबली पाहिजेत का? बघा, अशी वक्तव्य निवडणुकीच्या तोंडावर येणं की खरंच म्हणजे जिथं आता समजा महायुती म्हणून आम्ही लढतोय महाराष्ट्रामध्ये, तिथं याचा परिणाम होणार नाही या वक्तव्याचा, की बाबा ठीक आहे हे 2 तारखेपर्यंत युती आहे म्हणतात कोण, भारतीय जनता पक्षाचे माननीय प्रदेशाध्यक्ष. त्यामुळं माझं व्यक्तिगत मत म्हणाल तर निवडणुका चालू असताना, अंतिम टप्प्यात असताना युतीमधल्या जबाबदार पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडनं अशा प्रकारचं वक्तव्य जर आलं तर निश्चितच मतदारांच्या मध्ये, जनतेमध्ये, लोकांच्या मध्ये एक संभ्रम निर्माण होतो आणि असा संभ्रम निर्माण होणं निवडणुकीच्या वातावरणाच्या दृष्टीने योग्य नाही. साहेब, हे जे वक्तव्य त्यांनी केलं हे निलेश राणेंच्या प्रश्नावरून त्यांनी केलेलं होतं. पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर निलेश राणे, नितेश राणेंमध्ये कुठंतरी वादाची ठिणगी आपल्याला पाहायला मिळते. आपण त्याच्याबद्दलच्या बातम्या सुद्धा पाहिल्या. काय मत आहे तुमचं, दोघांमधला वाद मिटला पाहिजे का? कारण हा खूप विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतं. विकोपाला म्हणता येणार नाही. बघा, माननीय आमदार निलेश राणेजी हे शिवसेना पक्षाचे आमदार आहेत, विधिमंडळ सदस्य आमचे आहेत आणि पक्षाचे आमदार असल्यामुळं, पक्षाचे प्रमुख नेते असल्यामुळं त्यांच्या जिल्ह्यामध्ये, त्यांच्या विभागामध्ये ते पक्षाच्यासाठी काम करतायत. पक्ष निवडून आला पाहिजे, पक्षाचे ज्यादा नगरसेवक, नगराध्यक्ष निवडून आले पाहिजेत, याच्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. नितेश राणे साहेब हे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे मुख्य नेते आहेत, राज्याचे जबाबदार मंत्री आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे ते त्यांच्या पक्षाचं काम करतात. म्हणूनच मी सुरुवातीला जे म्हटलं ना, जिथं नाही युती होऊ शकली तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय ना. बरं, राज्याचे प्रमुख
आदरणीय फडणवीस साहेबांनी सुद्धा आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा काय सांगितलंय की समजा नाही महायुती झाली तर टोकाची टीका करू नका. आपल्याला निवडणूक मैत्रीपूर्ण लढायची. समजा एकमेकांच्या विरोधात जरी आपण उभा राहिलो तरी मैत्रीपूर्ण लढायची. निवडणुकीचा जो निकाल लागायचा तो लोकशाही आहे, जनतेच्या हातात आहे, मतदारांच्या हातात आहे. मतदार जो निकाल देतील तो आपण स्वीकारायचा आहे. एवढी स्पष्ट भूमिका शिवसेनेची आहे. त्यामुळे शिवसेना कुठेही अशा पद्धतीची आडमुठी भूमिका, शिवसेना अशा पद्धतीची कुठेही एकदम टोकाची भूमिका कधीही आमच्याकडनं कुणाकडनं गेलेली नाही आणि ती जाणार देखील नाही. साहेब, मंचरमध्ये आज दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा मंचरमध्ये सभा घेत आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सुद्धा या ठिकाणी सभा होती. कसं पाहता आपण याच्याकडं आणि मंचरमधलं आपली सभेनंतरचं एकूणच वातावरण काय असेल? निवडणुका म्हटल्यानंतर हे बघा, आता एका दिवशी दोघांच्या सभा. शेवटी दोन्ही वरिष्ठ राज्याचे नेते आहेत, त्यांचं शेड्यूल, त्यांचं एकदम निवडणुकीच्या प्रचाराचं कॅलेंडर हे जवळपास 15-15 दिवस महिना आधी ठरलेलं असतं. त्यामुळं असं नाही ना, आता साहेबांची सभा झाली तर मान्य दादांची सभा असेल किंवा दादांची सभा आली असेल साहेबांची नंतर असेल. आम्ही आमची भूमिका मांडू, ती त्यांची भूमिका. परत सांगेन की शेवटी आम्ही आमच्या पक्षासाठी काम करतोय. आदरणीय शिंदे साहेब पक्षाचे मुख्य नेते आहेत, पक्षाचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी, पक्षाच्या अधिक जागा निवडून येण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. मान्य अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य नेते आहेत, ते त्यांच्या पक्षासाठी काम करतायत. पण असं झाल्यामुळं कुठं वातावरण खराब होईल किंवा ही सभा झाली की लगेच ती सभा, ती झाली की लगेच ही सभा, त्याच्यामुळं काही तिथं काही वेगळं काही घडेल अशातला भाग नाही. आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या पक्षाचं, ते त्यांच्या पक्षाचं काम करतायत. शेवटी लोक, जनता जनार्दन ठरवेल काय करायचं ते. साहेब, एक व्हिडिओ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सभेला जायला उशीर झाला, यानंतर ते धावत खरं तर पोहोचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले. शिंदे साहेबांचे एक वेगळेपण या ठिकाणी पाहायला मिळालं, काय सांगा? नाही, साहेबांचं कसं आहे, साहेबांच्या खूप दिवसभर सभा असतात. अगदी सकाळी साहेब 9 वाजता बाहेर पडतात, ते अगदी रात्री 10ला शेवटची सभा संपल्यानंतर सुद्धा लोकांच्या गाठी बिठी करत त्यांना माघारी परत यायला खूप उशीर होतो. त्यामुळं वेळ पाळली पाहिजे किंवा वेळेमध्ये त्या सभेला गेलं पाहिजे, म्हणून साहेबांची धावपळ झाली. याचा अर्थ की साहेब प्रचंड व्यस्त असतात. लोकांचा आग्रह आहे की आदरणीय शिंदे साहेब आले पाहिजेत. उमेदवारांचा आग्रह आहे की आमच्या तिथं 10 मिनिटं का होईना साहेबांचं भाषण झालं पाहिजे. हा लोकाग्रह आहे, राज्यातल्या जनतेचा आग्रह आहे आणि तो आग्रह पूर्ण करण्यासाठी साहेब कधीच कंटाळा करत नाहीत. जेवढं त्यांना मॅक्झिमम वेळ वापरता येईल निवडणुकीच्या कामासाठी, लोकांसाठी, तेवढा ते नेहमी वापरत असतात. त्यामुळे त्यांची धावपळ होते. धावपळ ही जनतेसाठी आहे, लोकांसाठी आहे आणि कष्ट करण्याची सवय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना पहिल्यापासून आहे. तर हे होते राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई. यांनी म्हटलंय की रवींद्र चव्हाणांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य असं त्यांनी का केलं होतं, हे 2 तारखेनंतर आम्ही जेव्हा एकत्र बसू यावेळी आम्ही त्यांना विचारू, यावर चर्चाही करू. आणि सगळ्यात महत्वाची जी ही चर्चा सुरू होती, या सगळ्या चर्चेला उत्तर शंभूराज देसाई यांनी दिल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय. कॅमेरामन तुषार जाधव सह मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा.